कथेचे नाव आहे चित्राक्षी. भाग पहिला. लेखक आशिष. शहरातल्या एका शॉपिंग मॉलमध्ये सोहन आणि ऋषा यांची त्यांच्या लग्नासाठी खरेदी चालू असते. सोहन आणि ऋषा या दोघांमधील संवाद. ऋषा म्हणते, सोहन बघ रे, या साडीची डिझाईन कशी वाटते, कलर पण मस्त आहे ना, सूट होईल ना मला. 3 तासापासून सोहन फक्त ऋषाच्या मागे या स्टोअरमधून त्या स्टोअरमध्ये जाऊन वैतागलेला असतो. मनातल्या मनात तो विचार करतो, यार या बायका शॉपिंग लवकर करायला कधी शिकतील. त्याचं लक्ष नसलेलं पाहून ती त्याला पुन्हा ओरडते. सोहन, अरे कुठे लक्ष आहे तुझं, मी काय विचारत आहे तुला. तो म्हणतो, अरे हो हो, खूप मस्त, छान आहे, चांगली दिसेल तुला, चल चल लवकर आटोप. ती म्हणते, अरे काय लवकर लवकर करतोस तू, नेहमीचंच आहे तुझं. अजून तुझ्यासाठी पण सूट बूट शेरवानी घ्यायची आहे आपल्याला. हे ऐकून तो म्हणतो, अरे मी तर माझे ड्रेस 5 ते 10 मिनटामध्ये फायनल करतो, तू तुझं बघ बाबा. पुन्हा लग्न झाल्यावर म्हणशील याने आपल्या मनासारखे काही होऊ दिले नाही. पण थोडीशी लवकर शॉपिंग करायला काय होते मुलींना तेच कळत नाही. नुसतं हे घेऊ का ते घेऊ चालूच राहते. तरी तुला म्हणलं होतं तुझ्या मैत्रिणीसोबत जा म्हणून. यावर ती थोडी रुसून बसते. ती म्हणते, जा, आता तुझ्याशी बोलणार नाही मी. त्यावर तो हसून म्हणतो, अरे अरे ऋषा, रागावली का माझ्यावर. बरं तू 24 तास कर शॉपिंग, मी काही बोलणार नाही तुला. झाल्यावर सांग, मी आहेच बिल द्यायला. असंच थोड्या वेळेपर्यंत अजून त्यांची शॉपिंग चालते आणि दोघे सोबत हॉटेलमध्ये जेवण करून निघून जातात. सोहन आणि ऋषा दोघेही इंजिनियर. एकाच कंपनीमध्ये दोघेही एका दिवशी जॉईन झाले. तेव्हापासून दोघांची चांगलीच ट्युनिंग जमली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात केव्हा पडले हे त्यांना पण कळालं नाही. ते म्हणतात ना, लव कम अरेंज मॅरेज, तसंच दोघांच्याही बाबतीत झालं. त्यांच्या लग्नाच्या निर्णयाला दोघांच्याही घरच्यांची संमती मिळाली. पण प्रोजेक्टच्या निमित्ताने सोहनला काही काळ परदेशात जावं लागलं होतं. त्यामुळे आधी साखरपुडा उरकून घेतला आणि आता तो परत आल्यामुळे लग्नाची तारीख पण जवळच आली म्हणून आईबाबांना त्यांना सोबत खरेदी करायला पाठवून दिले होते. म्हणता म्हणता दिवस सरत गेले आणि शेवटी दोघांचं लग्न धूमधडाक्यात झालं. सोहनने आधीच एक घर खरेदी करून ठेवलं होतं. तेव्हा लग्नानंतर दोघेही नव्या घरात राहायला आले आणि दोघांचं सुखी सहजीवन सुरू झालं. सोहनला ऐतिहासिक वस्तूच्या म्युझियमला भेट द्यायला खूप आवडत असे. लग्ना अगोदर पण तो ऋषाला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात होता. त्याला विंटेज वस्तूची सुद्धा फार आवड होती. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो काही ना काही वेगवेगळ्या वस्तू विकत घेत असे. नवीन घरात तर त्याच्या रूममध्ये शोकेसमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या, किचन, पुस्तक आणि बरंच जुनं साहित्य होतं. ऋषालाही त्याची सवय आधीपासून माहिती होती. ती त्याला सामान आवरताना म्हणाली, अरे सोहन, आपल्या संसारात आपण एवढे भांडे पण नाही ठेवले. त्याच्यापेक्षा दुप्पट तू तुझ्या रूममध्ये म्युझियम करून ठेवलंस. अरे काय करणार आहेस एवढ्या वस्तूचं तू. सोहन तिला म्हणायचा, मला आवड आहे ग या वस्तूची, बघ ना, काही गोष्टींना किती ऐतिहासिक महत्त्व आहे, इतके वर्ष टिकून आहेत. मला माझ्या संग्रहामध्ये सगळ्या हटके वस्तू ठेवायच्या आहेत. मी आयुष्यभर त्या जपून ठेवणार आहे. त्यावर ऋषाल त्यांना म्हणाली, ओके, करून टाक मस्त घराचं म्युझियम. त्यावर दोघेही हसायला लागले. काही दिवसानंतर असंच सोहन एका नव्या विंटेज शॉपमध्ये गेला. तिथे वस्तू बघत असताना त्याची नजर एका पेंटिंगवर पडली आणि त्याला ती खूपच भावली. त्याने शॉपकीपरला ती बघायला मागितली. एका मुलीची पेंटिंग होती ती. चेहऱ्यावर गंभीर मुद्रा होती. समोर एकटक पाहत असलेली नजर जशी काहीतरी शोधत होती. ती पेंटिंग बघताना सोहनला असं वाटलं जणू काही कोणीतरी स्वतःची पेंटिंगमधून आपल्या भावना दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला चांगली फ्रेम करून ठेवलं होतं, पण तिच्या एका कोपऱ्यातला थोडासा तुकडा कापलेला होता. बाकी मुलीचा चेहरा पूर्णपणे दिसत होता. त्याने लगेच ते पेंटिंग पसंत करून विकत घेतली आणि घरी घेऊन आला. आल्या आल्या त्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर ऋषा ओळखून गेली की नक्कीच याने अजून काहीतरी आणलं असणार. आल्यावर थोडंसं फ्रेश होऊन दोघे जेवायला बसले. बोलता बोलता तिने विचारलं, काय रे, आज तर भलता खुश दिसतोय. घरी आल्या आल्या रूममध्ये जाऊन काहीतरी ठेवून आलास, मला सांगितलं पण नाही. त्यावर तो म्हणाला, अगं तुला दाखवणारच होतो, पण आल्या आल्या पुन्हा तुझं सुरू झालं असतं, म्हणून म्हणलं मूड वगैरे बघावा बाईसाहेबांचा. ती म्हणाली, मी काहीही बोलले तरी तू तुझी आवड सोडणार आहेस का. चल दाखव मला काय आणलंस ते. जेवण आटपून तो रूममध्ये गेला आणि त्याने बॅगमधून पॅक केलेली फ्रेम उघडून ऋषाला दाखवली.
"हे बघ पेंटिंग, किती जिवंत वाटते ना?" तिला हातात घेत ऋषा म्हणाली. "काय जिवंतपणा आहे यात, किती गंभीर चेहरा आहे, थोडंसं पण हसू नाही." "अरे प्रसन्न वाटलं पाहिजे चित्र बघितल्यावर." त्यावर सोहन बोलला, "मला वाटलंच होतं तू यात काही ना काही खोट काढशील. तुला नाही कळणार कलात्मकता. मला तर जाम आवडली आहे पेंटिंग. आपण लावू मस्त आपल्या बेडरूममध्ये." त्यावर ती म्हणाली, "नको रे, आधीच बेडरूममध्ये खूप सामान आहे. तुला आवडली ना तर तू तुझ्या रूममध्येच लाव, इकडे नको." सोहन म्हणाला, "ठीक आहे." त्याने ती पेंटिंग त्याच्या रूममध्ये लावून टाकली. असंच काही दिवसानंतर सोहन त्याच्या रूममध्ये रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट वर्क करत होता. रात्री लॅपटॉपसमोर खुर्चीत बसलेला असताना अचानक त्याचा डोळा लागला. थोड्या वेळानंतर कसल्या तरी आवाजाने अचानक त्याला जाग आली. झालेल्या आवाजाने सोहन एकदम उठून बसला. त्याने इकडे तिकडे बघितलं. लॅपटॉपची स्क्रीन स्लीप मोडवरून ॲक्टिव्ह झालीच. बाकी आजूबाजूला एकदम शांत वातावरण होतं. तो उठून मागे वळला तर त्याचं लक्ष पेंटिंगकडे गेलं. पेंटिंगमधल्या मुलीचा चेहरा पूर्णपणे समोर त्याच्याकडेच बघत असताना त्याला दिसला. एकदम शॉक बसून त्याने डोळे चोळून बघितले आणि पुन्हा एकदा फ्रेमकडे बघितलं तर जशास तशी आधीसारखी पेंटिंग त्याला दिसली. उगाच भास झाला असेल म्हणून त्याने लॅपी बंद करून तो झोपायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो ऑफिसमध्ये गेला. त्याला प्रोजेक्टची डेडलाईन दिली असल्यामुळे तो ऑफिस झाल्यावर घरी येऊन सुद्धा काम करत होता. वृषाला सुद्धा त्याने याची कल्पना दिली होती. दुसऱ्या दिवशी परत रात्री वर्क करत असताना झोप येऊ नये म्हणून तो खुर्ची वळून असाच थोडा वेळ बसला. थोडा वेळ डोळे लावले असतील त्याने, इतक्यात पुन्हा त्याला जाग आली आणि त्याची नजर पुन्हा फ्रेमवर पडली. असाच विचार करता करता तो बोलून गेला की काय भावना असतील या मुलीच्या, काय सांगायचा प्रयत्न करत असेल ती. हे बोलल्यावर फ्रेममधली मुलगी त्याच्याकडे बघत पापण्या हलवत आहे असे त्याला दिसलं. तो चमकून तिच्याकडे एकटक बघतच बसला. नंतर तो पटकन उठला आणि त्याने फ्रेम हातात घेतली आणि तो पुन्हा खुर्चीवर जाऊन बसला. जे पाहिलं ते भास आहे की अजून काही यावर विचार करत त्याने तिचे चेहऱ्यावरून हात फिरवला. तेव्हा त्याच्या हाताला पाणी लागल्यासारखं झालं. त्याने हाताकडे बघितलं तर खरंच हात थोडासा ओलसर झालेला होता. फ्रेममधल्या मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळताना त्याने पाहिलं. आपण स्वप्नात आहे की खऱ्या जगात, यावर त्याचा विश्वास बसला नाही. थोडंसं घाबरून त्याने पटकन फ्रेम जिथे लावली होती तिथे लावून टाकली आणि पुन्हा झोपायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याला ऋषाला ही गोष्ट सांगावी वाटली, पण तिने ती गमतीमध्ये घेतली असती आणि असंही तिला त्या फ्रेममध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, म्हणून तो काहीही बोलला नाही. त्या रात्री त्याने ठरवले की या पेंटिंगची शहानिशा करायचीच. पुन्हा रात्री थोडंसं काम करून तो पेंटिंगच्या समोर उभा राहिला. त्याने उगाच प्रश्न विचारायचा म्हणून विचारला, "कोण आहेस तू? 2 दिवसापासून मला जे दिसत आहे ते भास आहेत की वास्तविकता?" थोडा वेळपर्यंत त्याला फ्रेममध्ये काहीच बदल दिसला नाही. पाठीमागे वळून त्याने लॅपी बंद करून तो स्वतःशीच बोलला, "हा तर माझा खरंच भास आहे. लवकर झोपायला पाहिजे आता." आणि तो रूमच्या बाहेर जायला निघाला. रूमचा दरवाजा तो बाहेरून लावणार इतक्यात त्याला भिंतीवर एक खडखड असा आवाज आला. आवाज ऐकून तो पुन्हा रूममध्ये गेला आणि त्याचं लक्ष पुन्हा फ्रेमकडे गेलं. फ्रेममधली मुलगी गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या ओठाची हालचाल होताना त्याला दिसली. आता मात्र सोहन पूर्णपणे शॉक होऊन एकटक तिच्याकडे बघत बसला. हा भास नसून हे सगळं प्रत्यक्ष घडत आहे यावर त्याला आता विश्वास बसला. थोडा वेळ तसाच स्तब्ध राहून तो सावरला आणि तो फ्रेमजवळ गेला. फ्रेममधील मुलगी अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू बाहेर येत होते आणि ओठाची हालचाल होत होती. त्याला काहीच समजत नव्हतं. फक्त एवढं लक्षात आलं होतं की फ्रेममधली मुलगी दुःखी आहे आणि ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे आणि इतक्या दिवसात तिने त्याला काहीच इजा न पोहोचवता फक्त त्याला आपलं अस्तित्व दाखवलं होतं.
त्याला त्यावेळेस काय बोलावं काहीच सुचलं नाही. पण तरीसुद्धा तो हिम्मत करून बोलला, "तू कोण आहेस? तुला काय पाहिजे हे मला माहीत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तू तुझी अडचण सांग. मी तुला वचन देतो की माझ्याकडून जीही शक्य होईल ती मदत करायला मी तयार आहे." हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव निघून गेले आणि तिच्या चेहऱ्यावर छोटंसं हास्य आलं. ते पाहून सोहनला सुद्धा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सोहन ऑफिसला गेला. दिवसभर त्याच्या मनात रात्री घडलेला प्रसंग घोळत होता. घरी गेल्यावर ऋषाला सगळी गोष्ट सांगून देऊ असा पण विचार त्याच्या मनात आला. पण तिचा या गोष्टीवर विश्वास बसला नसता. म्हणून त्याने तिला यातलं काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर नेहमीसारख्या इकडच्या तिकडच्या गप्पा करून तो पुन्हा त्याच्या रूममध्ये गेला. ऋषा त्याला बोललीसुद्धा, "काय रे, इतकं काम करत बसला आहेस? थोडासा वेळ माझ्याकरता पण काढ. इतक्यात आपण फिरायलाही गेलो नाही, मूव्ही पाहायलासुद्धा नाही गेलो." सोहन तिला म्हणाला, "अगं मलासुद्धा कंटाळा आला आहे, पण काय करू, थोडासा मोठा प्रोजेक्ट आहे. लवकर संपवून टाकतो आणि नंतर तू जिथे म्हणशील तिथे जाऊ, ओके?" ऋषा त्यावर म्हणाली, "ओके, कर तुझं वर्क पूर्ण." आणि ती झोपायला निघून गेली. सोहन त्याच्या रूममध्ये जाऊन लॅपी उघडून बसला. त्याने एकदा फ्रेमकडे बघितलं, पण पेंटिंग जशीच्या तशीच होती. थोडंसं काम केल्यावर तो पुन्हा फ्रेमकडे गेला. समोर उभं राहून त्याने आवाज दिला, "तू आहेस का इथे? माझं काम झालं आहे. बोल आता." पण फ्रेममध्ये न कसली हालचाल न काही बदल. त्याने फ्रेमवरून हात फिरवून बघितला, तरीसुद्धा काहीच झालं नाही. हे पाहून तो विचारात पडला की नक्की हे काय चालू आहे. त्याने फ्रेमकडे पाहून विचारलं, "नक्की तू खरीखुरी आहेस की हा मला होत असलेला फक्त भास आहे?" हे बोलल्यावर त्याच्या रूमच्या दरवाजाबाहेरून धडधड वाजला. ती ऋषा होती. ती त्याला आवाज देत होती, "सोहन, अरे दरवाजा उघड. किती वेळचा दरवाजा वाजवत आहे मी." हे ऐकून त्याने घाई गडबडीमध्ये दरवाजा उघडला. तिला पाहून तो थोडासा चमकलाच. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ऋषा त्याला बोलली, "काय रे, काय करत होतास? इतक्या वेळचं कोणाशी बोलत होतास? आवाज येत होता मला. दरवाजा तर लवकर उघडायचास." हातातल्या कपमधील कॉफी पीत पीत ऋषाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सोडली. लगेच सावरून सोहन बोलला, "काही नाही गं, काम करून कंटाळा आला होता. म्हणलं रूममध्ये पाय मोकळे करावे. आणि कोणाशी बोलणार आहे मी, तू असताना? तू अशी काय जागी पण इतक्या रात्री?" त्यावर ऋषा बोलली, "झोप नव्हती येत रे. म्हणलं बघावं विचारून, तुला चहा कॉफी काही पाहिजे का?" त्यावर सोहन म्हणाला, "नाही गं, आता नको आहे मला. पण झोप येतच होती. आता मी लॅपी बंद करून येणारच होतो. तू जा, मी 10 मिनिटामध्ये येतो." त्यावर ऋषा ओके म्हणून किचनमध्ये निघून गेली. सोहनने पटकन लॅपी बंद केला आणि जाता जाता फ्रेमकडे बघितलं. तेव्हा फ्रेममधली मुलगी त्याच्याकडेच एकटक बघत होती. त्याला कळून चुकलं की ऋषाची चाहूल लागल्यामुळे ती त्याच्यासमोर येऊ शकली नाही. पण त्याला झोप आल्यामुळे तो तिच्या समोर न थांबता निघून गेला. नंतरच्या रात्री त्याने फ्रेमला खुर्चीवर ठेवलं आणि तो बेडवर बसला आणि पुन्हा तिला आवाज दिला. तिने ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला व त्याच्याकडे लुकलुक करून ती बघू लागली. त्याने तिला नाव विचारलं, पण ओठांच्या हालचालशिवाय त्याला काहीच दिसलं नाही. खूप वेळ प्रयत्न करूनही त्याने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग नाही. म्हणून तो कंटाळून आणि जरा चिडूनच बोलला, "हे बघ, तू जी सुद्धा कोणी आहे, जोपर्यंत तू तुझ्याबद्दल मला काहीच सांगणार नाहीस तोपर्यंत मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. मी एक सामान्य माणूस आहे असं तुझ्या ओठांच्या हालचालीवरून मला काहीच समजत नाही आणि समजणार पण नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवून तुझं अस्तित्व मला दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. मी उद्या पुन्हा तुला जिथून आणलं तिथे वापस करून येतो." हे बोलताच फ्रेममधल्या मुलींच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले.
पण त्याकडे लक्ष न देता सोहन सरळ रूमच्या बाहेर निघून गेला आणि पटकन दरवाजा लावून घेतला. तो झोपी गेल्यावर स्वप्नात त्याला पुन्हा पेंटिंगमधील मुलगी दिसली. ती त्याला निशब्द आवाज देत होती आणि रडत असताना त्याला दिसली. मनातलं साठवलेलं दुःख सांगण्यासाठी ती पेंटिंगच्या बाहेर पडत असताना दिसली. सोहन झोपेतच तिला आवाज देत होता, तू काहीच काळजी करू नकोस, मी तुला वाचवील, माझ्यावर विश्वास ठेव, मला सांग, माझ्याकडे ये. हे ऐकून ऋषाला जाग आली आणि ती सोहनला हलवत त्याला उठवू लागली. ए सोहन मूर्खा, उठ, स्वप्नात काय बडबड करतोयस, कोणाला बोलावतोय, उठ पटकन, उठ. हे ऐकून एकदम घाबरून सोहन उठून बेडवर बसला आणि इकडे तिकडे बघत बोलला, कुठेस तू, मी आलो तुझ्याजवळ, मी इथेच आहे. आणि एकदम तंद्रीत येतो. ऋषा त्याच्याकडे एकटक बघत बसते. ती काही बोलणार इतक्यात तो म्हणतो, अगं खूप वाईट स्वप्न पडलं. ती त्याला म्हणते, हो हे स्वप्नच होतं आणि ते ज्या गोष्टीमुळे पडलं आहे ना, आता तिचा सोक्ष मोक्ष मी लावणारच आहे. असं म्हणत ती उठते आणि तडक सोहनच्या रूममध्ये जाते. सोहनसुद्धा तिला आवाज देत तिच्या मागे मागे जातो. ती रूममध्ये जाताच तिला खुर्चीवर ठेवलेली पेंटिंग दिसते. ती ते उचलते आणि वरती टेरेसवर जायला निघते. सोहन तिला म्हणतो, अगं ऋषा, कुठे चाललीस तू फ्रेम घेऊन. ती त्याला रागाने म्हणते, आता या घरात ही पेंटिंग राहणार नाही. आणि ती वरती चालली जाते. वरती गेल्यावर ती घराच्या मागच्या बाजूला जोरात पेंटिंग भिरकावून देते. सोहन तिला म्हणतो, अगं काय केलंस, हे का फेकून दिलीस पेंटिंग, मी स्वतः उद्या ही पेंटिंग परत करायला जाणार होतो. त्यावर ऋषा त्याच्यावर ओरडलीच, तू पागल झाला आहेस सोहन, या गोष्टीच्या नादी लागून मी 2-3 दिवसपासून बघत आहे किती बदलला आहेस तू. माझ्यासोबत बोलायला वेळ नाही आणि रात्री या निर्जीव फ्रेमसमोर उभं राहून बडबड करत असतोस. तुला भास होत आहे, तरीसुद्धा मी आधी सांगितलं होतं की अशा गोष्टींच्या नादी लागू नकोस. ऋषाचा रुद्रावतार बघून सोहनला तिच्यासमोर काहीच बोलायची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही एकमेकांसोबत बोलले नाही. सोहन ऑफिसला निघून गेला. दुपारी काम आटपून ऋषा झोपून गेली. ती झोपलेली असताना ती पेंटिंग टेरेसवरून तरंगत आली आणि सोहनच्या रूममध्ये जिथे लावली होती तिथे पुन्हा जशीच्या तशी लागून गेली. संध्याकाळी असंच सामानाची आवरसावर करायला ऋषा सोहनच्या रूममध्ये गेली तेव्हा तिचं लक्ष पुन्हा भिंतीवरच्या पेंटिंगकडे गेलं. ऋषाला ते बघून एकदम शॉक बसला, पण दुसऱ्या क्षणाला तिला खूप राग आला. तिने विचार केला, नक्कीच केव्हा तरी सोहननेच ही पेंटिंग पुन्हा घरी घेऊन आणली असणार. आणि थोड्या वेळाने सोहन घरी आल्या आल्या ती त्याच्यावर चिडलीच आणि त्याला विचारलं, तुला मी पाहिजे आहे की त्या मुलीची पेंटिंग, आत्ताच सांग, नंतर मी काही ऐकून घेणार नाही. आता मात्र सोहनसुद्धा चिडलाच. त्याने तिला विचारलं, ऋषा तुला काय म्हणायचे ते नीट सांग, फालतूची बडबड करू नकोस. हे ऐकल्यावर ऋषा त्याला त्याच्या रूममध्ये ओढत घेऊन गेली आणि भिंतीवरची पेंटिंग दाखवली. ती बघितल्यावर सोहनसुद्धा चाट पडला. तो म्हणाला, हे कसं काय शक्य आहे, तू तुझ्या हाताने ही फ्रेम फेकून दिली होतीस, पुन्हा इथे कशी काय आली. ऋषा त्याला बोलली, मी सुद्धा हेच विचारत आहे तुला की ही पेंटिंग कशी काय आली रूममध्ये. तूच घेऊन आला असशील, माझी नजर चुकवून दुसरं कोण आणणार आहे. सोहनने तिला सगळं समजून सांगितलं की तो सकाळी कुठेच न जाता सरळ ऑफिसला गेला आणि आत्ता घरी येतोय. पण ऋषाला त्याच्यावर विश्वास बसला नाही. सोहनने तिला हे सांगून शांत केलं की मी स्वतः या पेंटिंगला त्या दुकानामध्ये वापस करायला जाईल, वाटल्यास तिलासुद्धा सोबत घेऊन जाईल. ऋषाने फक्त मान डोलावली. रात्री पुन्हा तो त्याच्या कामात असताना भिंतीवरती खडखड वाजलं. त्याने रागात फ्रेमकडे बघितलं आणि काहीच न बोलता पुन्हा व्यस्त झाला. पुन्हा आवाज आल्यावर तो तडक फ्रेमसमोर उभा राहिला आणि हळू आवाजात बोलला, हे बघ, मी माझ्या ऋषावर खूप प्रेम करतो. तुझ्यामुळे ती माझ्यापासून दूर जात आहे. मी तुला हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा. उद्या तुला मी पुन्हा शॉपमध्ये सोडून देतोय. हे ऐकल्यावर त्या मुलीने त्याला डोळ्याने इशारा केला. ती ज्या ठिकाणी इशारा करत होती तिथे प्रिंटर होता. सोहनला पहिले समजलं नाही, पण सारखं तिकडे इशारा केल्यामुळे तो प्रिंटरकडे गेला. तिथे प्रिंटरमध्ये त्याला कोरे कागद दिसले. त्याने त्यातला एक हातात घेऊन पुन्हा फ्रेमकडे बघितलं तर डोळे मिचकावून तिने त्याला बरोबर त्याच कागदाकडे इशारा केला होता हे जणू सुचवलं.
त्यालासुद्धा गोष्ट लक्षात आली की या पेजवर काहीतरी लिहून आपल्याला सांगणार आहे. त्याने पटकन फ्रेम उचलून खुर्चीवर ठेवली आणि त्याच्यासमोर टेबल ठेवून तिच्याजवळ तो कोरा कागद आणि एक पेन्सिल ठेवली आणि बेडवर जाऊन बसला. तेव्हा पेन्सिल एका अदृश्य हाताने उचलली गेली आणि त्या पेजवर एक चित्र रेखाटलं गेलं. एक मोठं झाड आणि त्याच्याजवळ एक घाबरलेली मुलगी बसलेली असं चित्र होतं ते. ते पाहून त्याने तिला विचारलं, ही तू आहेस का? त्यावर तिने डोळे मिचकावले. तुझं नाव काय? पुन्हा सोहनने तिला प्रश्न विचारला. तेव्हा त्या मुलीने त्या पेजकडे नजर केली आणि प्रश्नार्थक नजर करून जणू सोहनलाच विचारलं की हे काय आहे. सोहनला सुद्धा ही गोष्ट कळली आणि त्याने हे चित्र आहे असं सांगितलं. तर तिने पुन्हा डोळे मिचकावले. जणू हेच तिचं नाव होतं. त्यावर सोहनला आनंद झाला आणि तोच बोलला, तुझं नाव चित्र आहे तर. पुन्हा एक छोटंसं 2 हात एकमेकांना जोडलेलं माफी मागणारं चित्र पेन्सिलने काढलेलं दिसलं. सोहनच्या डोळ्यात ते पाहून पाणी आलं. तो तिला बोलला, नको, तू माफी मागू नकोस. उलट तू तर माझ्यावर विश्वास ठेवला आणि मीच काही न कळाल्यामुळे तुला वापस करायला जात होतो. आता तुझी लढाई ही माझी लढाई. तुझी अडचण ही माझी अडचण समजून मी तुला न्याय मिळवून देईन. मी तुला हे पुन्हा वचन देतो. चित्रा. हे ऐकून चित्राच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडू लागले. सोहनने दुसऱ्या दिवशी मुद्दाम ऋषासमोर पेंटिंग त्याच्या बॅगमध्ये घातली आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला. त्याला पाहून ऋषाचा रागसुद्धा शांत झाला. ऑफिसमधून त्याने लवकर सुट्टी घेतली आणि तो विंटेज शॉपमध्ये गेला जिथून त्याने पेंटिंग्स विकत घेतली होती. तिथल्या मॅनेजरला त्याने ती पेंटिंग काढून दाखवली. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, मला वाटलंच होतं सर, तुम्ही पेंटिंग वापस करायला कधी ना कधी घेऊन येणार. सोहनने ते ऐकून त्याला प्रतिप्रश्न केला, तुम्ही असं का म्हणालात? त्यावर त्याने उत्तर दिलं, सर मला जास्त माहीत नाही. आधीसुद्धा 2 जणांनी ही पेंटिंग विकत घेतलेली होती. ती काही दिवसांनी घरच्यांना आवडली नाही म्हणून पुन्हा इथे परत केली. सोहनने मनातल्या मनात विचार केला, म्हणजे आधीच्या 2 व्यक्तींना सुद्धा या पेंटिंगचा अनुभव आलेला आहे तर. काही वेळ विचार करून सोहनने त्या मॅनेजरला म्हणाला की मी ही पेंटिंग परत करायला आलो नाही, पण तुम्ही आधी ज्या व्यक्तींना ही पेंटिंग दिली होती त्यांचा नाव पत्ता देऊ शकाल का? मॅनेजरने बरेच आढेओढे घेतले व शेवटी त्याने त्यांची डिटेल्स सोहनला दिली. सोहन ताबडतोब तिथून निघाला व त्याने त्या व्यक्तींच्या पत्त्यावर जाऊन त्यांना याबद्दल माहिती विचारली. ज्या व्यक्तीने दुसऱ्यांदा पेंटिंग विकत घेतली होती त्याने त्याबद्दल सांगायला नकार दिला. जाता जगता फक्त तो एवढंच म्हणाला, जर तुम्हाला तुमचा जीव प्यारा असेल तर ही पेंटिंग जवळ ठेवू नका. पण पहिल्या व्यक्तीने मात्र त्याला आलेला अनुभव सांगितला. ती ज्येष्ठ व्यक्ती चित्रकार होती. दिवस रात्र वेगळ्या वेगळ्या पेंटिंग काढून ते विकणे हा त्यांचा व्यवसाय होता. एकदा काही दिवसांकरता ते बाहेरगावी गेले होते. जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांच्या टेबलवर त्यांनी जायच्या अगोदर जो एक रिकामा कॅनव्हास ठेवला होता त्यावर एक चित्र रेखाटलेलं दिसलं. चित्रामध्ये एका बाजूला एका झाडाखाली एक मुलगी भीतीने बसलेली दिसली आणि दुसऱ्या भागात त्याच झाडाखाली ती निपचित पडलेली दिसली. त्यांना त्या चित्राचा तेव्हा जास्त बोध लागला नाही, कारण ते चित्र त्यावेळेस अपूर्ण वाटत होतं. त्यानंतर पण त्यांना त्या पेंटिंगमधल्या मुलीचे तिचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनासुद्धा कळून चुकलं होतं की पेंटिंगमधली मुलगी कसल्या तरी अडचणीत आहे, पण वाढलेल्या वयोमानाने सतत आजारी असल्यामुळे ते यामध्ये काहीच मदत करू शकत नव्हते. म्हणून ही पेंटिंग पुन्हा दुकानामध्ये त्यांनी देऊन टाकली. पण सोहनची उत्सुकता पाहून त्यांनी त्याला त्यांच्याकडून जी काही मदत होऊ शकेल ती करण्याचं आश्वासन दिलं. सोहनने सुद्धा त्याला जी माहिती कळाली ती त्यांना पूर्ण सांगितली. रात्र जास्त झाल्यामुळे त्या व्यक्तीने सोहनला सांगितलं त्या दिवशी त्याच्याकडेच राहायचा सल्ला दिला. सोहनला सुद्धा ते पटलं. तसंही ऋषासमोर पेंटिंग पुन्हा घरी घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता, म्हणून त्याने तिला फोन करून तो कामानिमित्त मित्राकडेच राहणार आहे असं सांगितलं. दोघांनी जेवण केलं आणि दोघेही त्या व्यक्तीच्या पेंटिंगवाल्या रूममध्ये गेले. तिथे गेल्यावर सोहनने विचारलं, काका आता पुढे काय करायचं? चित्रा तर आपल्यासोबत प्रत्यक्ष बोलू शकत नाही. तेव्हा काका बोलले, नक्की कळेल तिला काय सांगायचं आहे ते. तिला काहीतरी नवीन सांगायच्या आतच तुला आणि मला एवढ्या अडचणी आल्या. त्याला ती तरी काय करणार बिचारी. असं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असलेला मोठा कोरा कॅनव्हास टेबलवर ठेवला. त्याच्या बाजूला रंग आणि पेंट ब्रशसुद्धा बाजूला ठेवला.
सोहनने चित्राची फ्रेम त्यांच्यासमोर टेबलवर ठेवली आणि त्याने चित्राला आवाज दिला. चित्रा, समोर ये. आता तू मोकळेपणाने तुझ्या मनातल्या गोष्टी आम्हाला दाखवून सांगू शकतेस. हे बोलल्यावर चित्राने तिचे डोळे लुकलुक करून दोघांकडे बघितलं आणि दुसऱ्या क्षणाला तिने पेंटिंग साकारायला सुरुवात केली. हळूहळू एक चित्र साकारलं गेलं. त्यामध्ये एक वृद्ध स्त्री आणि तिची नात मुलगी दोघेही त्यांच्या घरासमोर हसत बसलेले दिसले. नंतरच्या चित्रामध्ये तिच्या आजीच्या मृतदेहाच्या बाजूला ती मुलगी रडत असताना दिसली. नंतर मग ती मुलगी एका व्यक्तीसोबत जाताना दिसली आणि मग पुन्हा त्याच झाडाखाली ती रडत बसलेली आणि नंतर तिचा खाली पडलेला देह दिसला. या चित्रावरून सोहन आणि काकाला स्पष्ट होऊन गेलं की चित्रा तिच्या आजीच्या सोबत राहत होती. नंतर तिच्या आजीच्या जाण्याने तिला एक व्यक्ती सोबत घेऊन गेला आणि त्या मग चित्राचा सुद्धा मृत्यू झाला. ते पाहून दोघांचे डोळेसुद्धा पाणावले. सोहनने त्या व्यक्तीच्या चित्रावर बोट ठेवून तिला विचारलं, या व्यक्तीमुळेच तुझ्यासोबत ही घटना घडली का? त्यावर तिने डोळ्याचा इशारा करून हो असं उत्तर दिलं. सोहनने तिला विचारलं की तो व्यक्ती कोण होता, कुठल्या जागी ही घटना घडली? त्यावर तिला काहीही सांगता नाही आलं. काका सोहनला बोलले, सोहन, मला वाटतं यापेक्षा जास्त गोष्टही सांगू शकणार नाही. आता आपल्यालाच या गोष्टीचा छडा लावावा लागेल. सोहनने त्यांना विचारलं, पण काका कसा? यावर काकांनी थोडासा विचार केला आणि त्यांनी सोहनला एक गोष्ट सांगितली. पुढे काकांनी कोणती गोष्ट सांगितली आणि चित्राचे नक्की काय रहस्य होते हे पाहण्यासाठी भाग दुसरा अंतिम भाग लवकरच येत आहे. भाग पहिला म्हणजेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ही कथा तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आमचं कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.